सर ऑफिशियल अंपायर्स तुम्ही देखील आता आपला ताबा घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आणि विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गाव आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सर्वांनी गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीनं तुम्ही पाहतात आदिवासी सरपंच चषक 2025 आणि दिवस क्रमांक 9 आणि या 9व्या दिवसामधली सर्वात महत्त्वपूर्ण लढत आणि त्या लढतीच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम धानेव आणि त्यांचा अगेन्स्ट खेळणारा संघ बेनापट्टी टीम. भरपूर चांगला खेळ दोन्ही टीम्सने दाखवला आणि या मॅचमध्येही मजा येईल. सलामीची जोडी मैदानात आतमध्ये आपल्याला ओपनर्स राहुल आणि चेक राहुल आणि किरण ही जोडी पाहायला मिळत आहे आणि फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती विश्वनाथ जाधव दरम्यान तयार होतोय आणि या नावाला कोणत्या परिचयाची कधी आवश्यकता लागली नाही आहे कारण ग्रामीण क्रिकेट उचलून पहा, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट उचलून पहा आणि त्यानंतर तालुका हाफही उचलून पहा आणि फर्स्ट एडिशन ISPL आपण पाहिलं चेन्नई सिंगम्स टीमसाठी तो खेळला आणि तसेच सुप्रीमो ट्रॉफी आवर्जून मी नेहमी सांगतही असतो की प्ले ऑफ द टुर्नामेंट आणि सातत्याने त्याचा चांगला खेळ आपण नेहमीच पाहिला आणि याही स्पर्धेमध्ये गेल्या 2 मॅचचा प्ले ऑफ द मॅच फुल टॉस सन्मान दिला बॅटर राहुल होता स्ट्रायकिंग एंडवरती सिंगलने ऑफ द मार्क राहुल झाला. या इनिंगला सुरुवात विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. सागर हलकुंडे युवा उद्योजक खर्डी यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आम्हाला रेडबुलही आले होते त्यांच्या माध्यमातून हे प्राईज आहे. लोबा फुल टॉस ऑन साईडला वळवला बॉल डीपमध्ये मिड विकेटला फोल्डर पोहोचतात फिल्डिंग चांगली थ्रोही तितका चांगलाच येतो मिडल सिंगल धावपळक 2 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मी म्हणेन की ज्याप्रमाणे बॉलिंग आहे टीम बेनापाटी टीमचा 45 to 50 जर बनवतायत तर मॅचमध्ये मजा येईल कारण बघा एकंदरीत जर आपण धानीव टीमला पाहिलं तर जाधव ब्रदर्सला जर सोडून दिलं तर त्यात नंतर बॅटिंग क्रमामध्ये प्रश्न आहेत. वाईड ऑफ स्टंप विथ होती हॅमर केलं एक्स्ट्रा कव्हरला बॉल स्टॉप केला बट इथे हे काय घडलं रन आउट झालेत किरण आणि कम्युनिकेशनचा अभाव होता बट मी म्हणेन की एकंदरीत दुसरी रन होऊ शकली असती. किरण कुठे पाहत होते हा प्रश्न आता निर्माण होतोय बट आता इथे धक्का लागला पगला बॅटर बाद झाला किरण. बघा एकंदरीत रिस्की कॉल जरूर होता बट मी म्हणेन की 2 धावा होऊ शकल्या असत्या बट कॉलिंग वरती रिस्पॉन्ड प्रॉपर झालं नाही आणि दॅट्स वाय रनआउटच्या स्वरूपामध्ये पगला धक्का इथे लागला. बघा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कॉलिंग करणं त्याच्यावरती रिस्पॉन्ड करणं हे महत्त्वाचं राहतं. ऑन साईडला शॉर्ट आर्म जॅम केला फिल्डर धावतात बट बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे चांगला फटका पगला चौकार या पगला 17 मधला. चौकार येतोय धाव फळकत या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 7 ऑन द बोर्ड अपील बट
विश्वनाथने कोणत्या प्रकारे अपील नाही केली कारण त्यालाही ठाऊक होतं की मग कधी कधी काय असतं की ॲज अ बॉलर आपल्यालाही समजून येतं की बॉल स्टम्प्सला हिट होणार आहे की नाही. पण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की काय होतं की जेव्हा पायावरती बॉल आदळतो तेव्हा 90% बॉलरला हेच वाटतं की LBW आहे, पण तसं नसतं. हुक केलाय फाईन लेग, मिस्टेक घडली आणि बॉल क्विकली ट्रॅव्हल झाला. धावतात फिल्डर डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि झाली मिस्टेक. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. षटक समाप्त. पहिल्या षटकाचा अखेर धाव फलक 11 आहे आणि येत्या 3 ओव्हरचा खेळही बाकी आहे. विश्वनाथची बॉलिंग आज हा प्रश्न नक्कीच राहिला कारण आपण पहिल्या सामन्यापासून पाहिले की विश्वनाथ सगळे रन्स येतात बनवलेही गेले आहेत आणि या मॅचमध्ये देखील तेच घडलं की फर्स्ट ओव्हर 11 धावा कन्सीड झाला. या आधीचा सामना जर आपण पाहिला तर विश्वनाथने जे 1 षटक टाकलं होतं तिथे 1 धाव 3 विकेट होते. पण त्यात नंतर जर आपण लाखिवलीचा अगेन्स्ट मॅच पाहिली तर तिथे प्रश्न होते, तिथे रन्स कन्सीड केला होता. बट एक चांगला प्लेअर आणि या मॅचमध्ये थोडा एक्सपेन्सिव्ह राहिला. 11 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हर फुल लेंथ गती कमी केली होती, बोटं फिरवली होती, तेच पाहायला मिळालं. येतोय डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नाही सुरुवात इथे बॉलर रोशन रमान या षटकामध्ये करतोय. रोशन येतोय सेकंड ओव्हरमध्ये. फर्स्ट ओव्हरमध्ये 11 होत्या जे मी सांगितलं. 45-50 बनवल्या तर मॅचमध्ये मजा येईल. फुल टॉस लॉफ्ट केला. ताकद या फटक्या मागे यस आहे. बॉल डायरेक्टली गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. एका क्षणाला आम्ही थांबलो होतो कारण ठीक तिथे आमचा टॉस बॉक्स मध्ये येतो आणि एक्झॅक्टली काय तिथे घडलं आम्हालाही नाही समजलं. त्यामुळे अंपायरसाठी आम्ही वाट पाहत होतो. फर्स्ट ऑफ ऑल वाटलं की चौकार आहे की काय, नंतर त्यात नंतर सिक्सरचा इशारा आला. षटकार येतो. धावफलक या 7 धावांच्या मदतीने स्कोर करायचा जाऊन पोहोचला. 17 धावा धावफलकावरती आणि इथे दमखम दाखवत आहेत टीम बेनापट्टी. त्यांनाही माहिती आहे की त्यांचा परिसरामधला एक नामवंत संघ धानीव टीम खेळत आहे, पण तरी सुद्धा खेळ चांगला आहे. बॉल अवेमध्ये स्क्रू ऑफ द विकेट स्ट्रोक खेळलेत. आता बॅकवर्ड पॉईंटला फोल्डर वेगाने आलेत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बघा प्रतिद्वंदी कितीही मजबूत असला, कितीही पॉवरफुल असला, पण त्यालाही हरवता येतं. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा बेस्ट द्यावा लागतो आणि खेळामध्ये हेच असतं. अपोनंट कोण आहे ते न पाहता तुमची जी कला आहे, तुमची जी स्ट्रेंथ अबिलिटी आहे तिला बॅक करा आणि त्यावरती विश्वास दाखवा. हेच मी नेहमी सांगेल. फुल नंतर ड्राईव्ह करतात. आता डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आलेत वेगाने. बॉल फील्ड होतो, मिळेल सिंगल. आणि हेच राहिलं की जीवनामध्ये कोणतेही लक्ष देह न पाहता जी प्रोसेस आहे ना त्याला फॉलो करा. आणि या मॅचमध्ये मी म्हणेन की प्रोसेसच फॉलो करायची टीम बेनापट्टी टीमला की आपल्याला आपला बेस्ट द्यायचा. रिझल्ट जो असेल तो असेल. धावफलकी एका धाव्याच्या मदतीने स्कोर करता 2-0. 20 धावा धावफलकावरती. लोबो फुल टॉस बॉल बॅक स्ट्रोक स्वतःचा पॅने चेंडू अडवला जरूर बट सिंगल मिळेल. धावफलकी एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जातोय पुढे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21 धावा धावफलकावरती आणि 1 चेंडू बाकी आहे या सेकंड ओव्हरमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 1 चेंडू बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल सेकंड ओव्हरमधला. बट सध्या सगळीला हा सामना बॅलन्स आहे कारण बेनापट्टी टीमकडे देखील चांगले बॉलर्स आहेत आणि 2 ओव्हरमध्ये रन्सही चांगले आलेले आहेत. फुल टॉस आणि आता ही कनेक्शन यावेळेसही चांगला आहे. हा की बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. फुल टॉस वरती फुल ठोल. षटकार. थँक्यू डीजे. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गरज धावफलक 27. आणि आधीच मॅच सुरू होण्याआधीच मी सांगितलं की मॅचमध्ये मजा येईल कारण दोन्ही टीम्सने त्याप्रमाणे खेळही दाखवला. बाउंड्री चेक करायची आहे का?
तिथे प्रेक्षक आहेत. टीममेट्स बघा, सगळं विनंती असेल की बघा ज्या पोलच्या जवळ तो दुसरा खेळाडू कक्ष आहे तिथे प्लीज कोणी बसू नका. कारण जे प्रेक्षक असाल प्लीज विनंती असेल की आपल्या स्पर्धेमध्ये 2 स्टँडही आहे, तुम्ही तिथे जाऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. कारण आपल्यामुळे कोणत्या खेळाडूला फिल्डिंग करताना त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी आपण घ्या. स्को ऑफ द विकेट स्ट्रोक खेळलेत आता बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर येतात. फिल्डिंग चांगली, दुसऱ्या धाब्याचा कॉल होता, 2 धाबा पूर्ण. 2 धाबा मिळतील धावफळके 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कडे जाऊन पोहोचला. 29-29 धाबा धावफळकावरती. बघा रन्स चांगल्या गतीने येतात ही महत्वाची गोष्ट राखली. आणि त्यातल्या त्यात राहुलही अजूनही मैदानामध्ये आहे, ज्या राहुलने याआधी अर्धशतक बनवलं. आणि तो जर इथे खेळला आणि या मॅचमध्ये जर 60 पर्यंत 55 पर्यंत जर पोहोचू शकली टीम बेनापट्टी, तर या मॅचमध्ये आपण त्यांना पुढे समजूया. पंच केला आता डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतात, पण बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नवले. थँक्यू डीजे. आणि ही गोष्ट आणि जो अप्रोच दाखवला जातोय टीम बेनापट्टी टीमच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. सकारात्मक वेने खेळतात, कोणताही दबाव दडपण पाहायला मिळत नाहीये, फ्रीली माइंडसेटने खेळतात. लॉफ्टी ड्राइव्ह, बॉल हवेमध्ये फिल्डर येतात, बट त्यांनाही बीट करून हा ही बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आदिवासी सरपंचाच्या थँक्यू. सलगचे 2 चौकार, धावफळक जाऊन पोहोचला. 37 धावा धावफळकावरती. आता प्रश्न निर्माण होतात, आता विकेट हवी आहे. विकेट नाही काढली तर रन्स थांबवणं अवघड. नेक्स्ट बॉल उडवलाय गॅप मध्ये, सलगचा 3रा चौकार येतोय. सलगचे 3 चौकार इथे आलेत. आणि आमचा कॉम्बॉक्स मध्ये आमच्या भेटीसाठी मागील चेंडू आला होता. काय लाजवाब बॅटिंग इथे करतायत बॅटर राहुल. नेक्स्ट बॉल, गती कमी, डाऊन द ग्राउंड, फिल्डर येतात लॉंग ऑफचे. मिस्टेक झाली. आणि बघा जेव्हा रन्स अशा प्रकारे येतात ना, तेव्हा आउटफील्डमध्ये मिस्टेक्स होण्याचे चान्सेसही वाढतात. तसेच आगमन झालं. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला आणि मनोहरजी डिंगोरे दादांचे आगमन झालेलं आहे. आणि आई गावदेवी खानावल चे करार्थाने ते मालक आहेत आणि रोज आमच्या जेवणाची व्यवस्था तिथे होत आहे. आणि रोज जेवणाला जातो तेव्हा एक वेगळा आनंद असतो, कारण जेवणाची जी चव आहे, प्रत्येकी पदार्थ असो भरपूर चांगल्या पद्धतीने बनवलं जातं. आणि आवर्जून मी नक्कीच सांगेल सर्वांना की वेळ काढून नक्कीच आई गावदेवी खानावळला तुम्ही भेट द्या, कारण घरगुती पद्धतीमध्ये तुम्हाला नॉनव्हेजमध्ये भरपूर सारे फूड्स तिथे अवेलेबल आहेत. आणि त्याचप्रमाणे जेव्हा तिथे जेवणाला जातो असं वाटतं की घरातच जेवायला बसलो, ज्याप्रमाणे जेवण बनवून मिळतं आणि स्पेशली रिझनेबल रेटमध्ये जेवण तुम्हाला मिळतं, ही महत्त्वाची गोष्ट. आणि त्याचे प्रोप्रायटर मनोहरजी डिंगोरे दादाही मंचावरती उपस्थित आहेत. आपले मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 44-44 धावा फलकावरती आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या 17 मध्ये. आणि सर्वजण रोजच घड्याळामध्ये 1 वाजण्याची वाट यासाठी पाहत असतात की 1 कधी वाजतायत. गेल्या 9 दिवसांमध्ये हेच राहिलं की 1 वाजतील तेव्हा आपण खानावळमध्ये जेवणाला जाऊ. आणि ज्यांच्या हाताचं आपण चविष्ट जेवण रोज जेवत असतो, आज तेही मंचावरती आहेत. आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो मी मनोहर दादा. मॅचच्या दिशेने आता वळूया. 4
ओव्हरचा खेळ होता आणि 3 ओव्हर झालेत आणि शेवटचं षटक टाकण्याकरिता विजय जाधव बॉलिंग मार्कवरती. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग 44 ऑन द बोर्ड. समोर राहुल. पहिलाच बॉल मिस टायमिंग. विशू आगे आणि कॅचही पकडेल. सफलता इथे मिळेल. धक्का आता लागला. दुसरा बॅटर बाद झाला राहुल. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंचच्या शेतात गोठेघर गावचा आदिवासी सरपंचच्या Thank you, DJ. शेतात. अविनाश येतोय बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये. आणि खेळ बाकी आहे 5 चेंडूंचा 44 आहेत. मी म्हणेन 2 चांगले फटके हवेत. आणि इथे पहा वळण थोडं जास्तच घेतलं. फार बाहेर हा बॉल. अतिरिक्त रन मिळेल. धावफलक आता 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि जे मी सांगितलं की 2 चांगले फटके 55 किंवा त्यापेक्षा जास्त. बट विजयचा प्रयत्न असेल. बाउंड्री द्यायची नाहीये. लोबो फुल टॉस होता. तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. बट गॅपमध्ये आहे. फिल्डर आले डीप मिड विकेट मारनं आणि बॉल फील्डही केला आणि थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत कंप्लीट केला जातील. या 2 धावांच्या मध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 47. 47 धावा धावफलकावरती आणि येत्या 4 चेंडूचा खेळही इथे बाकी आहे. 47 जर आहेत आणि 4 चेंडू आहेत तर मी म्हणेन की बघा अजूनही या मॅचमध्ये ना एक चांगला टोटल उभारण्याची संधी आहे. कारण एक चॅलेंजिंग टोटल तर झालं. हुक करायचं होतं. बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. येतोय डॉट. स्टम्पचा वरना चेंडू गेला. अंपायरने तेही सांगितलं येतोय डॉट आणि एक निर्धाव चेंडू आता टोचेल. कारण बघा तुम्ही धानेव टीमचा अगेन्स्ट खेळताय. बघा सांगण्यासारखी ही गोष्ट आहे की समोर विश्वनाथ जाधव बॅटिंगसाठी सेकंड इनिंगमध्ये येईल आणि जेव्हा एखाद्या टीममध्ये असा एक बॅटर असतो ना जो सिंगल हँडेडली मॅच जिंकून देण्याची क्षमता ठेवतो तेव्हा त्या टीमचा अगेन्स्ट तुम्हाला 10 ते 15 एक्स्ट्रा बनवणं गरजेचं असतं. बट हा बॉल फारच जास्त वळला बाहेर. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 48. बघा एक्स्ट्रा रनचं कुशन अशा मॅचेसमध्ये नेहमी ॲज अ फिल्डिंग साईड तुमच्याकडनं असणं आवश्यक आहे. कारण पाहिलं गेलं तर बघा जर या अंतिम ओव्हरचा फायदा घेऊ शकले नाही तर ही गोष्ट टोचेल. आणि आताही बॉल मागे चाललाय. शॉर्ट साईडला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतायत. मिळेल सिंगल. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड 49 आणि चेंडू बाकी येते 2. 2 चेंडू आणखीन बाकी आहेत. बट टीम बिनआपत्ती निराश असेल कारण 3 ओव्हरमध्ये तुम्ही 44 वरती होते आणि त्यात नंतर अंतिम षटक शांत गेलं. हा बॉल दिला सोडून आणि लाईन करावा आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल आणि आता स्कोर कार्ड 50 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक आहेत. येते 2. 2 चेंडू आणखी बाकी आहेत आणि बघा 50 धावा आहेत म्हणजे एक गोष्ट तर क्लिअर झाली की मॅच रंगतदार होणार आहे. कारण बेनापट्टी टीमकडेही बॉलर चांगलेत. प्लेन मिस. येतोय डॉट. एकच चेंडू बाकी आहे आता. कारण बघा जेव्हा आपण 3 ओव्हरमध्ये ज्या मोमेंटमने ज्या गतीने बॅटिंग करतो आणि लास्ट ओव्हरमध्ये जेव्हा ते मोमेंटम ब्रेक होतं ना त्याचा फार मोठा इम्पॅक्ट सेकंड इनिंगमध्ये पडतो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनचा बाहेर. याच तर फटक्याचा मी उल्लेख करत होतो आणि तो फटका आलाय या अंतिम बॉलवरती. हा षटकार आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण 56 बनवण्यात आलं आणि 57 धावांचं एक चांगला टार्गेट इथे सेट केलं टीम बेनापट्टी क्रिकेट टीमने अगेन्स्ट टीम धानेव. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण लढतीला होईल सुरुवात. तोपर्यंत कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा आदिवासी सरपंच चषक 2025 जात राहा. धन्यवाद. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा
थँक्यू सो मच. आमचा. त्याचबरोबर नक्कीच त्यांचं शुभागमन झालंय. मनोहर शेठ डिंगोरे साहेबांचं शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी खानावळचे नक्कीच सर्व पहिल्या दिवसापासून नक्कीच त्यांच्या जेवणाची चव आम्हाला नक्कीच लागती आहे. रुचकर चव आई गावदेवी खानावळचे नक्कीच या शॉपचे नक्कीच मालक पंच सुद्धा नक्कीच आनंदी झाले आहेत. कारण नक्कीच मनोहर शेठ डिंगोरे साहेबांचे शुभागमन झाले. मी विनंती करतोय शरदजी केवारी साहेबांना की नक्की त्यांच्या शुभ असते नक्कीच हा शुभ सन्मान केला जाईल. आई गावदेवी नक्कीच खानावळचे नक्कीच प्रोपरायटर मनोहर शेठ डिंगोरे साहेबांचा मात्र नक्कीच यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. आज मात्र नक्कीच वेळात वेळ काढून नक्कीच आलेत. अतिशय नक्कीच रुचकर चव पहिल्या दिवसापासून यास मनोहर शेठ डिंगोरे साहेबांचा मात्र नक्की यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. आई गावदेवी खानावळ ब्रेक समाप्त. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो आदिवासी सरपंच चषक 2025 भव्य दिव्य पर्वामध्ये. आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात. आणि आजच्या दिवसामधला 9व्या दिवसामधला सर्वात महत्त्वाची लढत तुम्ही पाहता. धाणी वगेन्स बेनापट्टी बाटेल एकाच परिसरामधले दोन्ही संघ आहेत. पण प्रश्न हा आहे की या स्पर्धेमध्ये जो बाहेरील हाप आहे 40 टीमचा त्यामध्ये सुपर 4 मध्ये कोणती टीम जाईल आणि कोणती टीम आज या स्पर्धेच्या बाहेर जाईल या प्रश्नाचं उत्तर येती 4 षटका आपल्याला देणार आहे. टार्गेट जो सेट केला 57चा टार्गेट आहे म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. विश्वनाथ जाधव आणि त्यांचा समेत आपल्याला विजय जाधव त्यांचे बंधू पाहायला मिळतात. आणि जर आपण पाहिलं तर अशा परिस्थितीमध्ये बहुतांश वेळा खेळण्याचा अनुभव भरपूर आहे विश्वनाथकडे. कारण बघा मी म्हणेन की स्पर्धा खेळलं आणि जेव्हा आपण मोठ्याही स्पर्धा खेळतो कारण आज जर आपण पाहिलं ऑल इंडिया ओपन हाफमध्येही ज्या नावाची चर्चा नेहमीच झाली आणि याचा आयकॉन ज्याला आपण खेळतानाही बहुतांश वेळा पाहिलेला आहे तो बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती उभा. आणि समस्त टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्रीमधली सर्वात मोठी स्पर्धा जी आपण पाहिली इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये चेन्नई सिंगमसाठी फर्स्ट एडिशनमध्ये आपण ज्याला खेळताना पाहिलं होतं विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंडवरती आहे. आणि विश्वनाथवरती भरपूर काही निर्भरही आहे मी असं म्हणेन. कारण 57चा हा चेस कंप्लीट करायचा. फर्स्ट ओव्हर अगदी पहिल्या षटकामध्ये अनिकेत तयार होतं बॉलिंग मार्कवरती. 57चा चेस अंपायरचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल स्विच हिट अपील आउट शॉट बट अंपायर जमत नाहीयेत. डॉट बॉल सुरुवात पहिलाच बॉल अपील सर्वच करत होते कारण बेनापट्टी टीमला माहिती आहे विशूची विकेट जर लवकर मिळाली तर 57 डिफेंड करण्याची शक्यताही दाट होईल. जर विशू खेळला येते 3 ओव्हरही खेळला तरी सुद्धा फार मोठा इम्पॅक्ट तो या इनिंगमध्ये या मॅचमध्ये तो टाकू शकतोय. ही अबिलिटी त्यामध्ये आहे. नेक्स्ट बॉल पॉवर प्लेचं षटक 2 फिल्डर इनफिल्डचा भाग आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये मिड विकेट. यावेळेस पंच करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर बॉल फील्ड करतात. येतोय डॉट नाखुश दिसला विशू मागील चेंडूवरती कारण वाईट ऑफ ऑप्शन विथ होती आणि एक्स्ट्रा कव्हर पॉईंट इनफिल्डमध्ये त्याचा फायदा घेऊ शकला असता बट घेता आला नाही. आणि हेच राहिलं की क्रिकेटमध्ये तर्क वितर्क या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व याला आहे की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करतायत का. 2 डॉट बॉल आणि एक डॉट बॉलही आता प्रेशर बनवेल. कारण बघा मी नेहमी सांगेल की तुमचा बॅटिंग क्रम कितीही मजबूत असू द्या बट वेळेवरती चांगलं परफॉर्म करणंही महत्त्वाचं. नेक्स्ट बॉल फुल लेंथ सन्मान दिला. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर वेगाने आले. डायरेक्ट हिट जर आला असता तर क्लोज असतं बट सिंगल कंप्लीट. एक धाव मिळेल. धाव पळक 1 वरती आणि अगदी पहिल्या षटकापासून दबाव इथे आता बनवला टीम धानेवरती. आणि हेच तर होतं म्हणून तर मी म्हणत होतो की एक्स्ट्रा रन्स का हव्या आहेत त्याचा ॲडव्हान्टेज त्याचा फायदा आता या सेकंड इनिंगमध्ये असं वाटतंय की टीम बेनापट्टीला मिळणार. कारण नॉकआउट मॅच जिंकाल तर सुपर 4 आणि हरलात तर घरी. आणि तसेही घरी जायचंच आहे लास्ट मॅच बट ते काय
की अंतिम दिवसामध्ये कोणती टीम रिटर्न येईल तेही महत्वाचं. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस. डॉट बॉल दोन्ही बाजूंनी आता खऱ्या अर्थाने दबाव आहे. कारण बघा एका एंडने विशूने 3 चेंडू फेस केले, त्यानेही एक बनवली. त्यानंतर त्यांचेच बंधू विजय आता स्ट्रायकिंग एंडवरती पहिलाच बॉल फेस केला. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्टही नाही आहे, येतोय डॉट. आणि आता या फर्स्ट ओव्हरमध्ये आता आपण असं म्हणूया की सध्याचा घडीला ड्रायव्हिंग सीटवरती या मॅचमध्ये टीम बेनापट्टी. हेच तर क्रिकेट आहे ना, की क्रिकेट तुमची जी मेहनत आहे ना त्याला पूर्णपणे ना रिवॉर्ड देते, पण ती मेहनत महत्त्वाची आहे. लोबो फुल टॉस, ड्राईव्ह, मिड ऑफ येतात वेगाने. झाली जजमेंटमध्ये मिस्टेक झाली, बॅकअपला आता खेळाडू येतात. बॉल आता फील्ड होतो आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. 5 चेंडूच्या खेळामध्ये 2 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. आणि बघा आता जो रिक्वायर रेट पर ओव्हर 14च्या आसपास होता, तोच रिक्वायर रेट आता ऑलमोस्ट 18ला क्रॉस केलं. आणि आता त्यात नंतर दबाव वाढतोय, मोठे फटके हवेत. शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हरमधला. विश्वनाथ स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस चांगला फटका वाईड ऑफ स्टंप विथ दिली होती आणि तसा फायदा विशूने घेतला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. पहिला चौकार या सेकंड इनिंग मधला. आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a यस two-wheeler. थँक्यू सो मच इजे. यस सागर शेठ हलकुंडे साहेबांकडे नक्कीच विश्वनाथ जाधवसाठी नक्कीच कॅश प्राईज एटीएम ऑन केले गेले. विश्वनाथ जाधवसाठी बॅक टू बॅक 3 षटकार मारलेस तर नक्कीच 1000 रुपयांचं कॅश प्राईज सागर शेठ हलकुंडे साहेबांकडे दिलं जाईल. थँक्यू. सागर शेठ हलकुंडे हेही एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आहे. कारण पाहिलं गेलं तर आमच्या कॉमेंटेटर्सवरती त्यांचं जास्त प्रेम आहे. रोज काही ना काही त्यांच्याकडनं आमच्यासाठी येते. एनर्जी ड्रिंक्स असेल, भरपूर साऱ्या गोष्टी. आणि त्यातल्या त्यात आज विश्वनाथ खेळतोय, त्या अनुषंगाने कॅश प्राईजही लावले आलेत. बट संघ अडचणीमध्ये, कारण आता 18मध्ये आपण बघलं तर विकीजी करायचं आता 51 51 धावांची आवश्यकता. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर पर ओव्हर आता तो आस्किंग रन रेट जी बाउंड्री आली त्या जोरावरती 17 रन पर ओव्हर आता करायचं. बाउंड्रीचंही महत्व होतं. विजय अपील इनर एज होती आणि विकेट किपरनेही कोणत्या प्रकारे मिस्टेक नाही केली. पकला धक्का, विजय जाधवला जावं लागेल वापस. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक कोठेकर गावचा. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर अविनाश मैदानात सातमध्ये येतोय. आणि एकंदरीत आता परिस्थिती अशी झालेली आहे की दबाव वाढतोय. कारण एका बाजूला तुम्हाला बाउंड्री हव्या आहेत आणि एका बाजूला तुम्हाला विकेटही सांभाळायचं आहेत. कारण इथे जर बॅक टू बॅक आणखीन 1 ते 2 विकेट जर गेले आणि त्यामध्ये जर विश्वनाथची व्हॅल्युएबल विकेट काढू शकली टीम बेनापट्टी, तर हे टोटल डिफेंड करणं सोपं होऊ शकतं. फुल टॉस डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन धावतात आणि लाजवाब फिल्डिंग. क्या बात आहे. आज बेनापट्टी टीम काही कमी ठेवणार नाहीये. स्वतःला ते झोकणार आहेत आणि झोकता येते. आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफळकी एका धाब्याच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला 7 धावा धावफळकावरती. मी नेहमी सांगत असतो की परिस्थिती कितीही बिकट असली, कितीही खराब असली, त्या खराब परिस्थितीमधनं देखील तुम्ही यशाचा मार्ग शोधू शकता. पण तुम्हाला स्वतःवरती विश्वास दाखवणं, तुमची जी क्षमता आहे तिला बॅक करणं नेहमी महत्वाचं राहील. आणि ते करायचं विशूला. ड्राईव्हचा फटका, वॉट अ शॉट. बॉल गेला थेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. बॉल होता लॉफ्टेड ड्राईव्ह, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर केलं. आणि बघा बॅट स्विंग मॅटर का करते, बॅट फ्लो मॅटर का करतो, या फटक्यामागे ते पाहायला मिळालं. आणि त्यासोबत जर आपण विचार केला तर प्रॉपर टायमिंग. षटकार येतो, हेच तर फटके हवेत. विश्वनाथचं टिकणं महत्वाचं. स्वीप ऑन साईडला गॅपमध्ये फिल्डर धावतात, फिल्डिंग चांगली.
नाही आज बिनापट्टी टीमही ना कोणती कसर सोडणार नाही आहे, कारण त्यांनाही माहिती आहे की हा सामना जर जिंकलो तर जो 40 टीमचा हाफ आहे त्यामध्ये सुपर 4, आणि जर हरलो तर स्पर्धेला टाटा बाय बाय. आणि ही गोष्ट विकी जी असते की ॲज अ टीम जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा ना आपल्या माइंडमध्ये हरणं हा शब्द कधीच नसतो, एकच शब्द असतो तो म्हणजे जिंकणं. आणि त्यासाठी तर आपण एफर्ट्स टाकतो, मेहनत करतो. बॅटचा टोल असं लागला, प्रॉपरली मिड ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हताच. लॉंग ऑल ऑफ फील्डर आगे बॉल फील्ड करतात आणि एका धावेच्या मधीने स्कोर कार्ड 15 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला आणि इक्वेशन येते. चेंडू शिल्लक 13 आणि 13 मध्ये करायचं आहे 42. 13-42चं समीकरण उरलंय, दबाव वाढतोय. मी म्हणेन की आता फक्त विश्वनाथ नव्हे तर जो दुसऱ्या एंडला बॅटरी आहे त्याचा बॅटमधनंही मोठे फटके हवेत. 13-42 स्विच हिट खेळायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. म्हणजे आता जर आपण पाहिलं समीकरण 13 मध्ये करायचं 41 धावा. मी नेहमी आवर्जून सांगतो की क्रिकेट इज अ टीम गेम. मग क्रिकेटच्या खेळामध्ये एक तुमचा चांगला प्लेअर ना तुम्हाला एक मॅच जिंकून देईल, 2 मॅच जिंकून देईल, बट स्पर्धा गाजवायची आहे ना तर ॲज अ टीम तुम्हाला एकत्रित येऊन काम करावं लागेल. आता स्विच हिट अपील, लाऊड शाउट. अपील अजूनही सुरू आहे, बट अंपायर्स कोणती प्रतिक्रिया नाही आहे. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गरज धावफलक जाऊन पोहोचला. आता 16 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 41. 41 करायचं 12-41 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. बघा मी उल्लेख केला होता तर्क वितर्कचा, ते मी का सांगितलं होतं की बघा मैदानात मध्ये उभं राहणं आणि ज्या रन्स आपण बनवतो त्या रन्स विनिंग कॉज मध्ये येणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं नेहमीच राहिलं. कारण एक प्लेअर म्हणून जेव्हा तुम्ही खेळताना तुमच्या टीमला जिंकवण्यासाठी तुम्ही स्वतःला जोगता आणि दॅट्स वाय जेही तुम्ही करताना ते विजयामध्ये येणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं होतं. बघा विश्वनाथ जाधव आज लाजवाब खेळला. प्रत्येकी मॅच गेले 2 सामने उचलून आपण पाहिले तर दोन्ही मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचही तोच राहिला. बट या मॅचमध्ये आता संघ मी म्हणेन फार मोठ्या अडचणीमध्ये, कारण 12 मध्ये 41 आणि पहिलाच बॉल नो बॉल. फिल्डर धावताय डीप फाईन लेगला, बॉल फील्ड केलाय, नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री टगी आहे आणि स्ट्राईकही रोटेट झाली. 1+1 मिळतील 2 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि आता 12 मध्ये करायचं 39 धावा. हा तो मोमेंट असू शकतोय का की जितनं हा सामना इथे चेंज होऊ शकतोय. मला आठवते लास्ट सीझन मध्ये असे एक इक्वेशन मी चेंज होताना पाहिलं होतं. 12 मध्ये 44 चेंज झालं होतं आणि तेव्हा भावेश पवारने ते कार्य ग्रामीण क्रिकेटमध्ये करून दाखवलं होतं अगेन्स्ट टीम ड्रीम 11 माझीवाडा. आणि इथे विश्वनाथ आहे, ऑन साईडला स्ट्रोक खेळलाय. फ्रीडचा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईन पलीकडे चौकार येतोय. सामना अजून संपला नाहीये कारण विश्वनाथ अजून मैदानाचा थँक्यू. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 मध्ये करायचा 35. 11-35चा समीकरण. सध्याचा घडीला टीम बेनापट्टीसाठी विजयाच्या मध्यस्थी जर कोणी उभा आहे तर तो विश्वनाथ आहे. विश्वनाथची विकेट महत्वाची, पण इथे हे काय घडलं. संधी होती अवघडही होती, पण मी म्हणे ग्रॅप करायला हवी होती, पण ही संधी इथे गमावली. विश्वनाथला इथे जीवनदान. चेंडू शिल्लक येते 10 आणि 10 मध्ये करायच्यात 35 धावा. जे मी सांगितलं याआधी की मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं आणि आपल्या टीमला जिंकवणं या गोष्टींमध्ये अंतर आहे, पण ते कार्य इथे साध्य करू शकतो विश्वनाथ. तो दमखम या खेळाडूमध्ये आहे, पण आज ते होईल का. 10-35 आणि हे पहा सोने पे सुहागा. नो बॉल प्लस बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार आणि बॉलर आता बॉलिंग करू शकत नाहीये. बघा मला वाटतं स्टार्टिंगच्या 2 ते 3 दिवसांमध्ये एक गोष्ट मी सांगितली होती की कधी कधी ना अडचणी समस्या डायरेक्टली आपल्या जीवनामध्ये नाही येत, आपण त्यांना इन्व्हिटेशनही देतो, निमंत्रणही देतो, आणि हे नो बॉल तेच होते. कारण जिथे तुम्ही ड्रायव्हिंग सीटवरती आहे, दबाव विश्वनाथवरती आहे, दबाव धानीवरती आहे. या 7 धाव्यांचा मधीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 29 आणि खेळ बाकी आहे त्या 10 चेंडूंचा आणि 10 मध्ये करायचा आहेत रन्स 28.
10 मध्ये 28. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि हेच तर राहिलं की बघा कधी एक बॉलर म्हणून ही गोष्ट तुम्ही कधी विसरू नका की एक बॉलर म्हणून जेव्हा तुम्ही बॉलिंग करण्याकरिता जाता तेव्हा समोर जो बॅटर आहे ना त्याला कधी पाहू नका. तुमच्या माइंडमध्ये जे गेम प्लॅन्स आहेत ना ते कशा प्रकारे एक्झिक्यूट करता येतील त्याचा तुम्ही विचार करा आणि बॅटरला पाहून जर तुम्ही बॉलिंग कराल ना तर हे होणारच आहे. 2 नो बॉल आले. फ्रीडचा बॉल काय बॉल टाकलाय एकंदरीत फ्रीडचा बॉल खडतर प्रश्न होता. येतोय डॉट. 9 मध्ये 28. 9-28 समीकरण या मॅच मध्ये उरलं. मी सांगितलं डू ऑर डाय, जिंकाल, सुपर 4, हरला, स्पर्धेचा बाहेर आणि दोन्ही टीम्स एकाच विभागामधनं मला वाटतं 2 तासाचा प्रवास करून आलेत आणि 2 तासाचा प्रवास करून आता जाताना सुखद प्रवास कोणाचा असेल हा की प्रश्न. टीम दानिवचा असेल की बेनापट्टी टीमचा असेल. 9 मध्ये करायचं 28 धावा. बघा विश्वनाथ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना अशा अपेक्षा जागृत आहेत टीम दानिवचा. पण ही विकेट जर इथे काढू शकली ना टीम बेनापट्टी तर स्ट्रॉंगली कमबॅक. ऑन साइडला उडवलाय बॉल हवेमध्ये फिल्डर आखेत आणि मॅचची गोल्डन विकेट. मॅचची गोल्डन विकेट विश्वनाथ जाधवला डगआउटची दिशा या महत्वपूर्ण क्षणावरती दाखवली अविनाशने. याआधी 2 नो बॉल जरूर आले समीरचे पण त्यानंतर अविनाशवरती विश्वास दाखवण्यात आला आणि विश्वासावरती खरा उतरलाय. कारण बाद कोणाला केलं मी याआधी म्हटलं की जर बेनापट्टी टीमसाठी विजयाच्या मध्यस्थी जर कोणी उभा आहे तर तो विश्वनाथ आहे आणि विश्वनाथची विकेट इथे येणं ही सर्वात मोठी उपलब्धी फार मोठा धक्का. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आहे शापूर तालुक्याचा, आहे शापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा Thank you, त्यांच्या DJ. नावाचा. आणि हा तो क्षण होऊ शकतोय का की जिथनं टीम बेनापट्टी या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का. समीकरण चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचं 28 धावा. 8-28 आणि शॉर्ट थर्ड झोकलं स्वतःला. आता स्वतःला झोकणं महत्वाचंही राहिलंय. प्रयत्न भरपूर चांगला होता आणि सिंगलही कंप्लीट होईल. आता 7 मध्ये करायचं 27 धावा. 7-27 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. पण आज खऱ्या अर्थाने एक गोष्ट मला म्हणावीशी वाटते की नशिबी त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत आणि प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो आणि आज नशिबाला झुकवायची तयारी टीम बेनापट्टी टीमने दाखवलेली आहे. काय लाजवाब खेळले त्या मॅच मध्ये. साऊंड आला बॅटची कडा इनर एज सफलता मिळेल आणि आता पकड आणखीन मजबूत कारण 6 मध्ये करायचा 27. टीम धानिवला मॅच मध्ये धक्का आणखीन एक लागला. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार, चर्चा गावागावात होणार. आई गावदेवी गोल थँक्यू डीजे. 6 चेंडू शिल्लक करायचा 27 धावा. जेव्हा विश्वनाथ खेळत होता मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू मैदानाच्या बाहेर 12 आणि इतरही प्रेक्षक सर्वांच्या चेहऱ्यावरती 12च वाजले होते. बट जसा विश्वनाथ बाद झाला त्यानंतर जो आत्मविश्वास वाढलाय जो उत्साह वाढलाय की इथनं परतीचा प्रवास नव्हे तर आता विजयाची तयारी आम्ही करू हे आश्वासन हा विश्वास आता जागृत झालाय टीम बेनापट्टीमध्ये. 6 मध्ये आता 27 अंतिम षटक. पहिलाच बॉल दिशा खराब अतिरिक्त रन आणि आता 6 मध्ये 26 लास्ट ओव्हर बॉलर दीपेश आणि अशा प्रकारे जर बॉल टाकण्यात आले तर थोडा अवघड आहे. 6 मध्ये 26 थोडं लक्ष तासाकडे आता केंद्रित करावं लागेल. बघा रन्स आहेत डिफेंड करण्यासाठी भरपूर आहेत मी म्हणेन. बीटसाठी लाईन आणि लेंथवरती बॉल टाकणे ही गोष्ट महत्वाची राहिली. 6-26 नेक्स्ट बॉल आणि हुक केलाय फिल्डर आहेत फाईन लेगला बॉल फील्ड करतायत मिळेल सिंगल. आता 5 मध्ये करायचं आहेत रन्स 25. 5-25 समीकरण. बघा एकंदरीत धानिववाले सांगत असतील की 5 पैकी 4 बाहेर मारायचे आहेत तर दुसऱ्या बाजूला इथे विकेट किपर सांगतोय की 2 असे चेंडू टाकायचे की ज्याच्यावरती बाउंड्री नाही येणार. 5-25 नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला दिशा आताही खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आता 5 मध्ये करायचं 24 धावा. 5-24 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे.
विश्वनाथची जी विकेट लास्ट ओव्हरमध्ये मिळाली ती फार मोठी होती. तोच मी म्हणेन टर्निंग पॉइंट कदाचित या मॅचचा असू शकतोय. 5-24 समीकरण. नेक्स्ट बॉल आणि ड्राईव्ह करायचं होतं, दिशा खराब. अतिरिक्त रन रिव्ह्यूची मागणी केली जात आहे. फिल्डिंग टीमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. थर्ड अंपायर सो दॅट्स वाय ऑन फील्ड आणि ऑन फील्ड वाईड आहे. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळेल की बॉलरचा जो हेड आहे तो कॅमेरा पोझिशन मला वाटतं कॅमेरामध्ये आला. दॅट्स वाय ते क्लिअरली समजले नाही, वाईडच असेल. आणि मिस टायमिंग बॉल फक्त उंच गेला. फाईन लेग आहे, डाऊन दी बॉल आणि कॅच झाली ड्रॉप. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट आणि इक्वेशन चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये करायचं आहेत. 4 मध्ये 22. चार मध्ये 22. स्विच हिट आणि चांगला फटका. बॉल थेट गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना अजून संपला नाहीये. षटकार येतोय म्हणजे आता 3 मध्ये करायचा 16 धावा. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. देवीच्या आशीर्वादाने 3 मध्ये 16. नाही मला असं वाटतं की शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही आहे. कारण ज्याप्रमाणे इथे खेळ सुरू आहे. 3-16. नेक्स्ट बॉल बॅट सेकडा आणि आत्ता हे सुनिश्चित झालंय की या मॅचमध्ये आणि बाहेरील जो 40 टीमचा हा पाग आहे त्यामध्ये सुपर 4च्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला टीम बिनापट्टी डेफिनेटली पाहायला मिळेल. कारण आता 2 मध्ये करायचा 16. गोटे घर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. 2 मध्ये 16. नाखुश असेल टीम धानीव कारण ज्याप्रमाणे खेळले इथेही भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. बट त्याच परिसरामधनं बेनापट्टी टीमही आहे आणि काय खेळ दाखवला. प्लेन मिस येतोय डॉट आणि आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी. काय खेळलेत, लाजवाब खेळ राखला. एक चांगल्या टीमचा अगेन्स्ट आपण खेळतो हेही माहिती होतं. म्हणजे मी सांगितलं की समोर कोणी असू द्या तुम्ही त्याला पराभूत करू शकता. बट तुम्हाला स्वतःवरती विश्वास दाखवणं महत्त्वाचं राहतं. आणि हा बॉल सोडून दिला. थोडं वेट करावं लागेल. एक चेंडू अजूनही बाकी आहे. बट वेल डन टीम बेनापट्टी. कारण एकंदरीत बॅटिंगही चांगली केली. 56 बनवलं आणि त्यात नंतर 57 डिफेंड करत असताना पहिलं षटक अनिकेतचं. त्यात नंतर मागील अविनाशने जे 4 चेंडू टाकले तेही महत्त्वाचे होते. बॉल अवेमध्ये आहे आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. सामना इथे जिंकलाय टीम बेनापट्टी क्रिकेट टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. 40 टीमचा जो बाहेरील हा आहे त्यामध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम धानीव.